नमस्कार। आज आपण अगदी गाडीवर मिळतात तसे कोबीचे कुरकुरीत आणि क्रिस्पी मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मीडियम साइजचा कोबी छान बारीक असा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। अर्धा ते 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा काळी मिरी पूड घालायची, पाव चमचा खायचा रंग घालायचा आणि पाऊण वाटी यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। 2 ते 3 चमचे मैदा घालायचा आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य अजिबात लागत नाही। अगदी झटपट असे हे मंचुरियन आपले तयार होतात। खायचा रंग या ठिकाणी ऑप्शनल आहे, पण यामुळे अगदी गाडीवर मिळतात तसे आपले मंचुरियन दिसतात। तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ भिजवून घेतलं। तर या ठिकाणी मंचुरियनचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। साइडला तेलही गरम केलेलं आहे। गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे मंचुरियन या पद्धतीने असे सोडायचे। खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठे नाही, तर मीडियम साइजचे मंचुरियन आपण करून घेऊ। ज्या पद्धतीने आपण भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने हे मंचुरियन आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। मंचुरियन फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। अगदी हाय किंवा लो मीडियम फ्लेमवर अजिबात मंचुरियन फ्राय करायचे नाही। तर मीडियम फ्लेमवर आपण छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत मंचुरियन फ्राय करून घेतले। तेलामधून हे मंचुरियन काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे मंचुरियन आपण फ्राय करून घेऊ। तर बघा, इथे आपले अगदी झटपट फक्त 5 मिनिटांमध्ये मस्त असे कुरकुरीत ड्राय मंचुरियन तयार झाले। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोबीचे हे मंचुरियन नक्की ट्राय करून बघा। बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी झटपट फक्त 5 मिनिटांमध्ये घरच्या घरी तयार करा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।